नगरमधील प्रसिद्ध चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारलेल्या 3D निमंत्रण पत्रिकांनी त्यांच्या कलावैभवात आणखीन भर टाकली आहे। सध्या त्यांनी एका स्वागत समारंभानिमित्त तयार केलेली सर्व धर्मीयांची प्रतीका असलेली फ्रेमची पत्रिका सर्वांच्याच पसंतीस उतरती आहे। घरातील मंगल कार्य, वास्तुशांती, बारसे, मुंज, नवीन कार्याचा शुभारंभ अशा कितीतरी प्रसंगात आप्त स्वकीयांना आवर्जून निमंत्रित करीत प्रत्येक जण हे आनंदाचे क्षण संस्मरणीय करीत असतो। या सोहळ्यांसाठी हृदयापासून निमंत्रण देताना सर्वत्र पत्रिकांचा वापर केला जातो। नगरमध्ये सध्या एका कुटुंबातील विवाह सोहळ्यानिमित्त होणाऱ्या स्वागत समारंभाची निमंत्रण पत्रिका केवळ चर्चेचाच नाही तर संग्रहाचा विषय ठरली आहे। नगरमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही आगळीवेगळी लग्नपत्रिका ज्यांच्यापर्यंत पोहोचली त्यांनी चक्क ती घराच्या दर्शनी भागात श्रद्धेने लावली आहे। या पत्रिकेत विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभाचे आमंत्रण तर आहेच, याशिवाय दर्शनी बाजूला गणपती, भगवान महावीर, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त यांची आकर्षक प्रतिमा आहे। मुस्लिम बांधवांना द्यावयाच्या पत्रिकेवर त्या धर्माची प्रतीके आहेत, त्यामुळे पाहता क्षणीच भुरळ घालणारी ही पत्रिका अनेक जण स्वतःहून मागत असल्याचं काहीसे वेगळे चित्र निर्माण झालंय। या अनोख्या निमंत्रण पत्रिकांबाबत प्रमोद कांबळे आणि चंद्रशेखर शहाणे यांनी माहिती दिली। नमस्कार, मी चित्रकार शिल्पकार म्हणून सर्वांना परिचित आहे तसा, पण माझ्या या कामातनं देखील म्हणजे हे जे माझं चित्रकलेचं शिल्पकलेचं काम आहे त्याला जोडीला एक उपयोजित कला म्हणजे कमर्शियल आर्टचं काम देखील काही वर्ष मी करत होतो। आणि ते काम करताना देखील नेहमी माझ्या डोक्यामध्ये असा विचार राहिलेला की आपण जे काम करतो ते वैशिष्ट्यपूर्ण वेगळं असतं, ते साचेबद्ध काम व्हायला नको, ते वेगळं व्हायला पाहिजे। याच्यासाठी काय माझा प्रयत्न राहिला आहे तो चित्रातून शिल्पातून, तसंच या उपयोजित कला म्हणजे कमर्शियल आर्ट जे आहे त्याच्यात ते कमर्शियल आर्टमधलाच एक प्रकार आहे तो म्हणजे निमंत्रण पत्रिका। मग ती लग्नाची असेल, मुंजीची असेल, एखाद्या वास्तुशांतीची असेल, तर हे वेगवेगळे जे उत्सव समारंभ असतात त्याच्यासाठी जे निमंत्रण पत्रिका तयार केल्या जातात तर ते त्या विषयाला धरून त्याच्याशी नातं जोडणारी पत्रिका का नसावी असा विचार डोक्यात घेऊन मी ते कायम काम करत आलो। ही जी आमचे मित्र आहेत चंद्रशेखर शहाणे, त्यांचा फ्रेमचा व्यवसाय आहे आणि त्यांच्या मुलाचा लग्न नुकताच झालं आणि त्यांचं रिसेप्शनची पत्रिका करायची होती निमित्त। तर मी त्यांना म्हटलं की वेगळं काय करावं, म्हटलं तुम्ही फ्रेम वाटाल का, छोट्या आकाराची आपण छान फ्रेम वाटूया। ते बोलले कसं शक्य, मग मी त्याच्यावर त्यांना पर्याय सांगितला। मग एका मूर्तीचं सिलेक्शन झालं, मग ही फ्रेम केली सॅम्पल आणि मग हे कॅलिग्राफीमध्ये हे लेटरिंग केलं, त्याची फ्रेम देखील तिथं ठेवलेली आहे। तर हे सगळं करून एक वेगळी 3 डायमेन्शनल पत्रिका की जी वैशिष्ट्यपूर्ण राहील। आता ही पत्रिका ज्यांच्या घरात लावलेली गेली आहे तर ही मूर्ती कित्येक वर्ष राहील आणि जेवढे वर्ष राहील तेवढी निमंत्रण पत्रिका देखील त्यांच्या कायम स्मरणात राहील असा हा विषय वेगळा आहे। तर या धर्तीचं मग असं लक्षात आलं की जर आपण गणपती दिला आणि तो इतर धर्मीयांच्या लोकांना दिला तर ते घरात लावतील का, मग का त्यांची जी धर्माची प्रतीक आहे ती का नको आपण लावायला शोधायला। मग त्याच्यातनं आम्ही मग जैन धर्मासाठी हे महावीर भगवानची मूर्ती आहे, नंतर मुस्लिम समाजासाठी मक्का मदिनाचं ही शिल्प आहे, त्यांना बौद्ध धर्मासाठी पण आहे आणि हे ख्रिश्चन धर्मासाठी येशू ख्रिस्त आहे। तर हे सगळं आम्ही निवडले आणि त्याच्या फ्रेम आम्ही द्यायला सुरुवात केली आणि ती लोकांना एवढ्या आवडल्या आहेत की यांना आता असं झालं की काय करावं, लोक डिमांड वाढत चालली, लोक स्वतःहून मागतात आम्हाला तुमची निमंत्रण पत्रिका द्या। पहिला म्हणजे महत्त्वाचा म्हणजे सरांनी मी ही जेव्हा संकल्पना मांडली तेव्हा रात्रीचा 1:30 वाजता आम्हाला ही कल्पना लक्षात आली। पहाटे 4पर्यंत सरांनी ती पत्रिका पूर्ण केली। पूर्णत्वास गेल्यानंतर पहिलं काम होतं किरण गवतेंचं। किरण गवतेंनी ती बरोबर आमचा जो आकार होता 6x8 त्याच्यातच आम्हाला ती बसवायची होती आणि किरणने ते काम प्रॉपर केलं। त्यानंतर मग प्रिंटिंगचा विषय आला। मग प्रिंटिंगचा विषय आल्यावर कोणाकडे काम द्यावं तर सरांनी सांगितलं बाबा याला पैसे आपण काम करायचंच नाही, कारण त्याला वरून ते UV कोटिंग पण करून देतात, त्यामुळे त्या अक्षरांना डेप्थ येते। ते जे अक्षर आहेत त्याला प्रत्येकाला पाठीमागून UV कोटिंग केलेलं आहे। ते जे अक्षर आहेत प्रत्येक त्याला म्हणजे नुसतं स्क्रीन नाही आहे प्लस त्याला UV कोटिंग दिलं, त्यामुळे त्याला डेप्थ आली आणि त्यासाठी त्यांनी तो पेपरसुद्धा माझ्यासाठी त्यांनी राखून ठेवला होता। पत्रिका कुठलीही करा पण तो पेपर त्यांनी याला पण राखून ठेवला होता। मग त्यानंतर फ्रेमचा विषय आला। फ्रेमचा विषय आमचे सरोदे आहेत, अच्युत सरोदे आणि राजेंद्र वावर, ते माझ्याकडे गेल्या 30 वर्षापासून काम करत आहेत आणि ते त्या काळातले ITI झालेले आहेत की आज जेवढं इंजिनिअरला ज्ञान नाही आहे तेवढं त्यांच्याकडे स्किल आहे आणि त्यांनी ती खूप मेहनत करून पूर्ण केली। मग प्रत्येक गोष्टी येत गेल्या की बाबा आता याला काय करायला पाहिजे, तर मग त्याच्या मेहनतीला मागं फ्रेमच्या पाठीमागचा बेस जो असतो, हा फ्रेमच्या पाठीमागचा जो बेस असतो तो नेहमी काळा असतो
मग याच्यावर सर म्हटले आपण स्क्रीन करूया. मग आम्ही स्क्रीनचा पण प्रयोग करून घेतला याच्यावर, पण स्क्रीन काही ते याने पिऊन घेतलं, सक केलं याने, फ्रेमने ते ओढून घेतलं असा. मग नंतर हा पेपर शोधला. पेपर शोधण्यासाठी आम्ही मुंबईला कमीत कमी 2 ते 3 दिवस नुसते भटकत होतो. त्याच्यात मग हा पेपर मिळाला आणि मग त्यालासुद्धा 45 डिग्रीमध्ये आमच्या सरदेंनी कट करून घेतलं. म्हणजे इथूनही ही फ्रेमच वाटते आणि इथूनही ती फ्रेमच वाटते. जे फ्रेमला इथं 45 डिग्रीमध्ये आम्ही कटिंग करून घेतो. मग त्यासाठी हुकसुद्धा गोल्डन आम्ही आणले, मुद्दाम दिल्लीहून मागून घेतले मी. आणि अशा रूपाने ही एक सुंदर पत्रिका निर्माण झाली. आणि याला कुठल्याही प्रकारचा पिन नाही, कुठेही काही याला काही झालेलं नाही आणि ही कधी निघणार नाही अशी पक्की मजबूत पत्रिका, एक सुंदर पत्रिका तयार झाली. प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.